लातूर शहराचं राजकारण आणि लातूर जिल्ह्याचं राजकारण हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक महत्वाचा भाग आणि एक प्रकारचा दबदबा लातूरचा महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. या लातूर जिल्ह्यातील लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे आणि लातूरची महानगरपालिकेची जी लढाई आहे ती आतापर्यंत परंपरागत लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये होती. यंदाचं चित्र मात्र थोडंसं वेगळं आहे. यंदा अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष हा पूर्ण ताकदीनं या निवडणुकीत उतरलेला आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे स्थानिक नेते आहेत विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे काँग्रेसचे माजी महापौर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अजितदादांच्या उपस्थितीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून लातूरच्या राजकारणात एक वेगळं समीकरण मांडलं जातंय की काय, आणि मांडलं गेलंच आहे. एक वेगळं समीकरण मांडलं गेलं. विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चैतन्य आणलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे आणि शिक्षक आमदार मराठवाड्यातील विक्रम काळे हे पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढवत आहे. या टप्प्यामध्ये निर्णायक स्थितीला आता ही निवडणूक आलेली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला थोडासा अपर हँड होता. भाजप थोडीशी एक पाऊल पुढे होती काँग्रेसपेक्षा. दुसऱ्या टप्प्यामध्ये काँग्रेस आणि भाजप दोन्हीही जवळपास समसमान पातळीवर आले होते. परंतु आता तिसऱ्या टप्प्यामध्ये ही निवडणूक ज्यावेळेस आली त्यावेळेस मात्र काँग्रेस अतिशय आक्रमक झाली आणि सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणारे अमित देशमुख यांच्या राजकारणातील जे डावपेच आहेत ते डावपेच अखेरच्या या टप्प्यामध्ये प्रकर्षानं दिसून येत आहे. जातवार जे उमेदवार निवडतात, आता भाजपमध्ये जी गटागटामध्ये जी मतभेद निर्माण झालेले आहेत त्या मतभेदाचा परिणाम, उमेदवारीची तिकीट वाटपाचा परिणाम या निवडणुकीमध्ये झालेला दिसून येईल असं मला वाटतंय. भाजपनं तिकीट वाटपामध्ये जो गोंधळ घातला त्याच्यानंतर भाजपच्या अध्यक्षांनी या गोंधळात प्रचंड मोठी भर टाकली आणि त्यांनी लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्याबद्दल असभ्य वक्तव्य केलं. त्याचा परिणाम असा झाला की ही संपूर्ण निवडणूक, या निवडणुकीचा प्रचार हा दिवंगत नेत्यांभोवतीच फिरत राहिला. म्हणजे त्यांनी विलासराव साहेबांचा उल्लेख केला, रवींद्र चव्हाणांनी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणामध्ये पुन्हा ते उदात्तीकरण केलं. त्याच्यानंतर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर आणि दिवंगत नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुतळे उभारण्याचा उल्लेख, यांचं स्मृतीस्थळ उभारण्याचा उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केला. हा डावपेचाचा एक भाग आहे असं मला वाटतंय. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गोपीनाथराव मुंडेंच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला. ते या मातीचंच त्यांचं नेतृत्व बहरलं असं त्यांनी सांगितलं. आणि आता राहिले साहिले काल आदर्श कॉलनीच्या सभेमध्ये परवा अमित देशमुखांनी दिवंगत नगराध्यक्ष SR देशमुख यांचा उल्लेख केला, यांनी केलेल्या कामांचा उल्लेख केला. म्हणजे थोडक्यात काय की दिवंगत नेत्यांच्या कर्तृत्वावरच ही निवडणूक आणि या निवडणुकीचा प्रचार हा रंगत राहील, त्याच्या भोवती फिरत राहिला. विकासाचे जे मुद्दे आहेत ते जाहीरनाम्यातच आले. मतदारांना मायबाप म्हणतात, पण हे मायबाप रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये त्यांचं पेकाट मोडतंय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांच्या पाठीचे कणे वाकलेले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळं त्यांना विविध प्रकारचे आजार होत आहेत. याकडे कुणाचं लक्ष आहे? याच्यावर कुणी भर दिला? विकासाचे जे मुद्दे आहेत, उजनीच्या पाण्याचा प्रश्न, प्रत्येक निवडणुकीत उजनीचा विषय काढायचा आणि लातूरकरांच्या टाळ्या मिळवायच्या, हेच आतापर्यंत झालेलं आहे आणि सर्व पक्षांचं झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये सगळ्या मंत्रिमंडळाची बैठक इथं रेस्ट हाऊसवर घेतली
आणि उजनीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी तिथं विचारमंथन केलं. उजनीची योजना फिजिबल आहे की नाही याच्यामध्ये आतापर्यंतची 20 वर्षे गेली. योजना फिजिबल आहे का नाही हे अजून कुणाला कळलं नसेल. आणि लातूरला उजनीचं पाणी येऊ शकत नाही असं अभियंत्यांचं म्हणणं आहे. अभ्यासपूर्वक ते मत मांडतायत. तेव्हा अशी परिस्थिती असेल तर उजनीची जी पोकळ आश्वासन आहेत ती आश्वासनं निवडणुकीमध्ये दिली जात आहेत. असो, हा विकासाचा भाग इथपर्यंत झाला. म्हणजे लातूरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न, हे जे विकासाचे इतर मुद्दे आहेत या मुद्द्यांवर कोणी फारसं बोललं नाही. जाहीरनाम्यामध्ये मात्र त्याचे उल्लेख आहेत. आज ज्यावेळेस लातूरचा हा निर्णायक टप्पा आला त्यावेळेस परिस्थिती अशी आहे की काँग्रेस भाजपपेक्षा एक पाऊल पुढं आहे. काँग्रेस अतिशय आक्रमक झालेली आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये. आणि त्यामुळं मला असं वाटतंय, माझं स्वतःचं विश्लेषण असं आहे, गेली 40 वर्ष मी या शहराचं राजकारण, या जिल्ह्याचं राजकारण अतिशय जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की काँग्रेस ही सर्वाधिक नगरसेवक देणारा पक्ष ठरेल. सर्वात जास्त संख्या काँग्रेसची असेल, म्हणजे ती 30 ते 33च्या घरामध्ये असेल. 30 ते 33 काँग्रेस आणि 25 ते 30 मध्ये भाजप येईल. भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहील, काँग्रेस पहिल्या क्रमांकावर राहील. परंतु यातला एक अत्यंत महत्वाचा विषय जो आहे, महत्वाचा मुद्दा जो आहे, तो मुद्दा आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं या सर्व 3 आमदारांनी, म्हणजे सहकार मंत्र्यांसहित त्या 3 जणांनी मोठी ताकद लावलेली आहे. विक्रांत गोजमगुंडे यांचीही पुण्याई आहे, त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. त्यामुळे त्यांचं या शहराशी असलेलं नातं, आणि करोना काळामध्ये त्यांनी आणि उपमहापौर असलेले चंद्रकांत बिराजदार यांनी केलेली जी कामं आहेत ती लातूरकरांच्या लक्षात आहे. ते लातूरकर विसरू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान 6 ते 7 उमेदवार निवडून येतील. 6 ते 7 उमेदवार निवडून येण्याच्या परिस्थितीत आहेत. शरद पवारांच्या काँग्रेसची एखादा उमेदवार निवडून येईल आणि मग राहिलेल्या 70 पैकी बाकीचे जे आहेत हे. म्हणजे याचा अर्थ असा आहे माझ्या म्हणण्याचा, आणि मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत निर्णायक भूमिकेत ठरेल. लातूर महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात राहतील असं भाकीत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलेलंच आहे की आता आम्ही ठरवणार ही महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार. तेव्हा असे हे वेगवेगळे मुद्दे घेऊन दुसरा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण महाराष्ट्राला मला सांगायला पाहिजे की राष्ट्रवादीने ज्या उमेदवार दिलेले आहेत, ऐश्वर्या सुशील चिकटे नावाची जी मुलगी आहे, एक 25-26 वर्षाची तरुणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी घेऊन बाहेर पडले, त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऐश्वर्यानं शिक्षण घेतलेलं आहे आणि उच्च पदवी मिळवून सुद्धा, उच्च शिक्षित असून सुद्धा ही तरुणी लातूरच्या स्थानिक राजकारणामध्ये एक विशिष्ट भूमिका घेऊन उतरलेली आहे. तेव्हा हेही या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य आहे दिवंगत नेत्यांच्या भोवती ही निवडणूक फिरत राहिली. दुसरं वैशिष्ट्य आहे ऐश्वर्या चिकटेसारखी तरुणी या निवडणुकीत उभी राहिली. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे यंदाची लढत ही तिरंगी होत आहे. पारंपरिक लढत दुरंगी होत होती भाजप आणि काँग्रेस, परंतु यंदाची निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसमुळं तिरंगी होत आहे. आणि सत्तेच्या चाव्या शेवटी ही नगर परिषद त्रिशंकू येईल असं शेवटच्या टप्प्यातलं एकूण वातावरण आहे. त्रिशंकू राहील आणि राष्ट्रवादीच्याकडं सत्तेच्या चाव्या राहतील असं माझं मत आहे. या निवडणुकीतला आणखी एक मुद्दा आहे. डॉक्टर अर्चनाताई पाटील भाजपच्या नेत्या आहेत आणि त्यांना ही निवडणूक लागल्यानंतर ज्यावेळेस प्रचाराचं रणशिंग फुंकण्यात आलं त्या निवडणूक प्रमुख होत्या लातूर शहराच्या. परंतु त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा झाला आणि त्यांनी त्या दौऱ्यामध्ये त्यांना त्या पदावरून दूर केलं आणि त्याच्याऐवजी ही माळ संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या गळ्यात घातली. इथपर्यंत
ठीक आहे की पक्षाची काहीतरी धोरणात्मक तो निर्णय असू शकतो, परंतु त्यानंतर लिंगायत समाजाची एक प्रचंड नाराजीची लाट निर्माण झाली. हा लिंगायत समाज जो आहे तो याच मुद्द्यावर चर्चा करीत होता सबंध निवडणुकात की अर्चनाताईंचं पद का काढ. अखेर याच्यातून त्यांनी थेट चंद्रशेखर बावनकुळेंना काल मला वाटतं 2 दिवसापूर्वी औसा हनुमान परिसरामध्ये कानडे नावाचे जे लिंगायत प्रतिष्ठित घर आहे तिथं त्यांची मिटिंग झाली लिंगायत समाजाची. आणि त्या मिटिंगला त्या बैठकीला बावनकुळेंसह संभाजीराव पाटील, अर्चनाताई पाटील, अभिमन्यू पवार वगैरे भाजपची दिग्गज मंडळी उपस्थित होती. लिंगायत समाजातल्या नेत्यांनी त्यावेळेस बावनकुळेंना असं सांगितलं की या सर्व नेते मंडळींना थोडं शेजारच्या हॉलमध्ये बसवा, आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, तुमच्या एकट्याशी बोलायचंय. त्यावेळेस त्यांनी प्रश्न असा, सगळेजण नेते बाहेर गेले, बावनकुळे उत्तर द्यायला उभे राहिले. त्यांनी प्रश्न केला की तुम्ही अर्चनाताईंचं पद का काढून घेतलं याचं उत्तर द्या. लातूरमधील लिंगायत समाज परंपरेनं काँग्रेसला मत देत आला होता, परंतु केवळ अर्चनाताई पाटलांच्या मुळे आम्ही भाजपच्या पाठीमागे गेलो, परंतु तुम्ही अर्चनाताई पाटलांचं पद काढलं त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत, ते का काढलं याचं उत्तर द्या. त्यावेळेस बावनकुळेंनी जे उत्तर दिलं त्यामुळं लिंगायत समाज त्यांना कन्व्हिन्स झाला की नाही मला माहिती नाही, परंतु बावनकुळे असं म्हणाले की केवळ अर्चनाताईंचंच पद आम्ही बाजूला केलं असं नाही, तर महाराष्ट्रातले 7 निवडणूक प्रमुखांना आम्ही बाजूला ठेवलं. याचं कारण असं आहे की 2029ची जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना या महापालिकेच्या उमेदवार निवडीवरून झालेला तिकिटावरून झालेल्या नाराजीचा, निवडणुकीतील यशापयशाचा परिणाम त्यांच्या उमेदवारीवर होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या 7 निवडणूक प्रमुखांना बाजूला केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ इंटू ब्रॅकेट सांगायचं झालं तर अर्चनाताई या 2029च्या उमेदवार असतील असं मला वाटतंय. आणि त्यामुळं तो एक वेगळा संकेत लिंगायत समाजामध्ये आता गेलेला आहे की अर्चनाताई पाटलांना 2029च्या निवडणुकीत या निवडणुकीचा, महापालिकेच्या निवडणुकीचा फटका बसू नये म्हणून त्यांनी बाजूला केलेलं आहे, असं एक आहे. दुसरा एक मुद्दा या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं पुढे आलेला आहे की ज्यांना उमेदवारी वाटपामध्ये, तिकीट वाटपामध्ये ज्यांच्यावर भाजपच्या गेल्या 20-25 वर्षापासून काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना तिकीट वाटपातून डावलण्यात आलं आणि त्यामुळं भाजपचे हे जे निष्ठावंत आहेत या निष्ठावंतांनी बंडखोरी केली. विशेषतः प्रभाग क्रमांक 15 मध्ये, प्रभाग क्रमांक 8 मध्ये ही बंडखोरी झालेली आहे. आणि हे जे निष्ठावंत आहेत या निष्ठावंतांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तुम्ही डावललं आणि जे बाहेरचे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही या आमच्या प्रभागाशी ज्यांचा काही संबंध नाही, आमच्या प्रभागाशी आमच्या प्रभागाच्या समस्या त्यांना माहिती नाहीत आणि त्यांना तुम्ही इथं उभं केलं. आणि आम्ही या प्रभागातले लोक आहोत, आम्ही भाजपचे गेल्या 25-30 वर्षापासून सतरंजा उचलण्याचं काम केलेलं आहे पक्षामध्ये, परंतु आम्हाला डावलण्यात आलं, हा राग आहे. आणि त्या रागातून या लोकांनी बंडखोरी केलेली आहे. हे निष्ठावंत, मला वाटतं त्यांनी भाजप निष्ठावंत आघाडी असंच आघाडीचं हे करून त्या बॅनर खाली हे लोक उभे आहेत. महाआघाडी अशी निष्ठावंतांची महाआघाडी तयार झालेली आहे आणि या महाआघाडीत ते उतरलेले आहेत. परंतु हे निष्ठावंतांचं जे या निवडणुकीतली जी उमेदवारी आहे त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसेल याचीही शक्यता आहे. आता हे निष्ठावंत कितपत मजल मारतात त्याच्यावर त्या प्रभागातील भाजपच्या उमेदवारांचं भवितव्य ठरेल असं मला वाटतंय.